दुसरा रामाला वनवास झाला 14 वर्ष, रिटर्न आला. पांडव ते 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, 13 वर्ष झाले. ही 16 वर्ष आम्ही जवळजवळ इथे अज्ञातवासातच आहोत, पण आमच्या मागे कोणी नाही आहे. तर याच्याबद्दल सरकार दरबारी तरी विचार करावा, कारण यांच्यावर वचक ठेवणार कोणतं आहे. म्हाडावर आमचा अजिबात विश्वास राहिलेला नाहीये. हे जे काय खेळ चाललाय ना रहिवाशांबरोबर, की ह्या डेटे साहेबांनी त्यांच्याकडे पाठवायचं, त्यांच्याकडनं त्यांच्याकडे पाठवायचं, ही जी साखळी आहे शिंदे साहेबांकडे तयार झालेली, त्यांच्याकडे वेळ नसल्यामुळे, तर ह्या रहिवाशांना तिथे सुद्धा न्याय मिळेल ना, न्याय मिळेल की नाही हा प्रश्नचिन्ह आहे माझा. कॉर्पस पण आमच्यापेक्षा त्यांना स्लमला जास्त मिळतं. म्हणजे तुम्ही आमची गणती कशामध्ये करताय हेच आम्हाला कळत नाही. म्हणजे आम्हाला रहिवाशी म्हणून तुम्ही अक्षरशः म्हणजे नाकीस 9 आणलंय आणि आमच्याकडे आता म्हणजे आमचा संयम तुटलेला आहे. जवळजवळ 3,500 रहिवासी आहेत. 3,500 रहिवाशांचा जर तो करेल तेवढा याच्यात त्याला किती वर्ष पुढे लागतील. आमचं एवढंच म्हणणं आहे, बाकी काही नाही. आमच्या प्लॉटवर आमचं डेव्हलपमेंट कर, तुला पुढचं जेव्हा कधी करायचंय तेव्हा कर. इमारतीची अवस्था बघा. आमचे 1-2 दिवसामध्ये आमच्याकडून रील्स पण येणार आहेत बाहेर. म्हणजे एवढी बिकट अवस्था आहे ना की जिने पडायला आले आहेत. तुम्ही संडासमध्ये बसलात तर तुम्हाला छत्री घेऊन बसायला लागते. ही अशी अवस्था आहे की प्रत्येक वेळेला फक्त आश्वासनं मिळतात, टाइम पिरियड मिळतात. म्हणजे प्रत्येक वेळेला तारीख पे तारीख. म्हणजे आम्ही आता ठरवायचं की आता नवीन काहीतरी गाजर दिले, आता पुन्हा बघू काय होतं काय. म्हणजे अशी 6 महिने, अशी 16 वर्ष गेली आमची. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. नमस्कार, मी तनुश्री शंकर सरस आणि आपण आलो आहे मुंबईतील लालबाग परळमधील कृष्णनगर परिसरात. कृष्णनगर परिसरात तब्बल 120 वर्षापूर्वी उभी राहिलेली ही जीर्ण इमारत. दरवर्षी पुनर्विकासाची आश्वासने मिळतात, पण प्रत्यक्षात मात्र काहीच हालचाल नाही. बिल्डर कडून फक्त शब्द, ना कामाची सुरुवात, हे स्पष्ट उत्तर. राहणाऱ्या स्थानिकांनी आपले मत मांडले आहे. चला तर मग समस्या जाणून घेऊयात थेट त्यांच्याकडूनच. महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. तर आपण जाणून घेऊया या स्थानिक रहिवाशांकडून ह्यांच्या समस्या काय आहे. तर दादा, नेमकी तुमची समस्या काय आहे? मॅडम, समस्या म्हणजे महत्वाचं सांगायचं झालं तर या कृष्णनगरच्या वसाहतीला 120 वर्ष आज पूर्ण झालेली आहेत. 120 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये एक नवीन घराची संकल्पना आहे आणि त्याचं स्वप्न आमच्या मालक विकासकांनी 16 वर्षापूर्वी जागृत केलं. 16 वर्षापूर्वी जागृत केल्यानंतर त्यांनी इंडिव्हिज्युअल कन्सेंट सगळ्यांकडून घेतले. इंडिव्हिज्युअल कन्सेंट घेतल्यानंतर जॉईंट व्हेंचर पार्टनरमध्ये त्यांनी सुबोध रुडनवालांना आणलं आणि आमचे हे जे श्रीपती बिल्डर्स आहे आणि सुबोध रुडनवाल असे जॉईंट व्हेंचरमध्ये आम्ही पुन्हा कन्सेंट दिले. हा त्यांच्यावरचा दाखवलेला आम्ही विश्वास होता. पण ही 16 वर्ष झाली. हे स्वप्न असंच आहे. कित्येक लोक यात 630 कुटुंब आहेत तिथे राहतात. जवळजवळ 2,500 लोकांची ही वस्ती आहे आणि आज प्रत्येकाच्या मनात तेच स्वप्न आहे. पण ते स्वप्न आज कुठेतरी म्हणजे पूर्ण होताना दिसत नाहीये. अनेक लोकांना अशीच देवलोकी निघून गेले, काही त्या उंबरट्यावर आहेत जाण्याच्या आणि बाकीच्यांना असं वाटतं की आपल्याला म्हणजे आमच्या ह्या पिढीला तरी वाटतं की आमच्या नशिबात तरी नवीन घर नाहीये, निदान आमच्या नातवांच्या नशिबात तरी येईल की नाही ह्याची शंका वाटायला लढलो आम्ही. 79ची याची लढाई लढलो. 79B मिळाला होता, तो नाही मिळाला. त्यांना मालक विकासकांना त्यांनी दरवेळेला मुदत वाढवून दिली. मुदत वाढवून दिल्यानंतर त्यांनी काहीतरी करावं ही आमची अपेक्षा होती, पण त्यांनी काहीच केलं नाही. म्हणजे त्यांनी निदान पुढे येऊन लोकांना शाश्वत करायला पाहिजे होतं की आपण या पिरियडमध्ये हे सगळं पूर्ण करतोय, तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करून आम्ही देणार. पण जेव्हा कधी त्यांच्याकडे मीटिंग मागितली हेच कळलं की प्रत्येक वेळेला फक्त आश्वासनं मिळतात, टाइम पिरियड मिळतात. म्हणजे प्रत्येक वेळेला तारीख पे तारीख. म्हणजे आम्ही आता ठरवायचं की आता नवीन काहीतरी गाजर दिले, आता पुन्हा बघू काय होतं काय. म्हणजे अशी 6 महिने, अशी 16 वर्ष गेली आमची. आम्ही आता 29 तारखेला त्यांच्याकडे मीटिंग मागितली होती, त्यांनी मीटिंग दिली. आम्ही त्यांना सांगितलं होतं की फक्त रहिवाशी आणि मालक विकासक ह्यांच्याबरोबर आम्हाला चर्चा करायची. पण त्या मीटिंगमध्ये पण त्यांनी कुठलंही लोकांना म्हणजे शाश्वत करण्यासारखं एकही उत्तर दिलं नाही. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची त्यांच्याकडे उत्तरच नव्हती. ते प्लॅन्स त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही प्लॅन सबमिट करा. कारण आता तुम्ही पाहिलं असेल की 79A संदर्भात रिटायर्ड जस्टिसची टीम स्थापन करण्यात आली. त्याला पण आम्ही निवेदन दिलं. ते निवेदन दिल्यानंतर त्यांनीही निवेदन दिलं. त्यांनी त्याच्यामध्ये कबूल केलेलं की 21 दिवसामध्ये ते प्रपोजल पुटअप करणार आहे.
पण नंतर असं लक्षात आलं की त्यांनी आणखीन 15 दिवसाची मुदतवाढ मागितली. पण ती मुदतवाढ अजूनपर्यंत त्याचा काही पूर्तता केलेली नाहीये. म्हणजे जर ते म्हाडा अधिकाऱ्यांची खोटं बोलतात, जसे म्हाडा अधिकारी नेहमी रहिवाशांची खोटं बोलत आले, कुठल्याही पत्रव्यवहाराला ते कधी उत्तर देत नाहीत आपल्याला, किंवा त्यांच्याकडे कधी कुठल्या अपेक्षेने गेलं तर अपेक्षेचा नेहमी भ्रमनिरासच होतो. कारण म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून अपेक्षा करणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. कारण त्यांनी कधी कोणाचं भलं केलं हे कधी लक्षात पण नाही आलं, आणि आम्ही आज 16 वर्ष अनुभव घेतोय. जेवढी पत्रं त्यांना दिली, एकाही पत्राचं उत्तर त्यांच्याकडून आम्हाला मिळालं नाही. आता हे सगळं असताना आम्ही म्हाडा अधिकाऱ्यांवर कसं अवलंबून राहायचं? म्हणून आम्ही ह्या म्हाडा अधिकाऱ्यांना कुठेतरी वचक बसावा म्हणून आम्ही राहुल नार्वेकर साहेबांच्या जे विधानसभा अध्यक्ष होते त्यांच्या दालनात मिटिंग लावली. शंभरकर साहेबांना बोलवलं. तिथे पण त्यांनी फक्त हो हो केलं. आणि जी आमची ज्यावेळेला हिअरिंग होती 12 मार्चला, त्या हिअरिंग मध्ये त्यांनी जे काय आमची चर्चा झाली ते मिनिट ऑफ मीटिंग मध्ये त्यांनी मेन्शन करायला पाहिजे होतं. पण त्यातलं कुठलंच त्यांनी मेन्शन केलं नाही. त्यांनी जे बोललो ते राहिलं बाजूला आणि वेगळंच केलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर 79B आता 79A आणि B या संदर्भात बोलणं तेवढं महत्वाचं नाहीये, कारण त्याच्यावर हायकोर्टाचा स्टे आहे. पण 79B आम्हाला मिळायला हवा होता. तो न देता त्यांनी मालक विकासकांना 1 वर्षाची मुदतवाढ दिली. आमचा प्रश्न त्यांना हा होता की तुम्ही 1 वर्षाची मुदतवाढ देताय, पण त्यात समजा जीवितहानी झाली तर त्याची जबाबदार कोण? तर त्याची जबाबदार त्यांनी सांगितलं मालक विकासक असतील. मग तसं त्यांनी मिनिट ऑफ मीटिंग मध्ये लिहायला पाहिजे होतं, पण त्यांनी तेही मेन्शन केलं नाही. आणि आमच्या रहिवाशांची म्हणजे म्हणतात ना सपशेल त्यांनी फसवणूक केली. आता या फसवणुकीला आम्ही कोणाकडे दाद मागायची? म्हणून आम्ही ठरवलं की मीटिंग घेतली की नाही, भले त्याला 2024ला त्यांनी आपल्याला असं खोटे मिनिट्स दिलेत, आपण पुन्हा त्यांना एक लेटर देऊन आपण विचारूया की तुम्ही असं आम्हाला का दिलं, आम्हाला प्रॉपर मिनिट्स लिहून द्या. आता हे सगळं झाल्यानंतर आम्ही वारंवार प्रयत्न करतोय, सगळीकडे अप्रोच करतोय. म्हणून आता आम्ही आमचा फलक तुम्ही बघितला असेल, त्याच्यावर आम्ही लिहिलंय की अशी परिस्थिती निर्माण झाली की येणाऱ्या इलेक्शन पर्यंत हे सरकारी यंत्रणा जी आहे किंवा जे कोणी आमदार, खासदार, नगरसेवक जे कोणी आहेत, जे पदाधिकारी आहेत, ते तुमच्याकडे लक्ष देतील. एकदा ही इलेक्शन संपली की तो पुढची 5 वर्ष तुम्हाला कोणी विचारणार नाही, म्हणजे सामान्य रहिवाशांना कोणी विचारणार नाही. म्हणून आम्ही हा फलक लिहिला की अशी परिस्थिती निर्माण करू नका की आम्हाला इलेक्शनवर तुमचा विरोध करायला लागेल, निषेध करायला लागेल त्याचा. कारण हळूहळू या विभागामध्ये ना सगळीकडे आमच्या ह्या बोर्डचा असर व्हायला लागलाय, आणि सगळ्या लोकांनी याच्यामध्ये सहभागी होण्याच्या हळूहळू आम्हाला म्हणजे मागून सांगण्यात आलं की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्ही पण निषेध करू, आम्ही पण या इलेक्शनला अपोज करू. पण आमचा उद्देश इलेक्शनला अपोज करणं नाही, आमचा उद्देश विकासकाला विरोध करणं नाही, जॉईंट व्हेंचर पार्टनरला विरोध करणं नाही. आम्हाला एवढंच हवंय की आमच्या विकासकांनी जे काही करावं ते लवकर करावं, पारदर्शक पद्धतीने करावं, आणि त्याचा ह्या रहिवाशांना उपभोग घेता येईल, त्यांच्या हयातीत त्यांना नवीन घराचं स्वप्न साकार करता येईल, आणि आम्ही पुढे सरकू. आम्ही आता तुम्हाला विश्वास नाही बसणार, 2 दिवसापूर्वी नाही, इनफॅक्ट कालच आम्ही शिंदे साहेबांना, कारण ते गृहनिर्माण मंत्री पण आहेत, नगर विकास मंत्री पण आहेत, आणि म्हणून आम्ही त्यांना भेटण्यासाठी अप्रोच केला. आम्ही त्यांच्या PA भेटलो, त्यांच्या OSD भेटलो, बाळासाहेब भवनला भेटलो, ठाण्यात जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये भेटलो. शिंदे साहेब इलेक्शनच्या ह्याच्यामुळे बाहेर होते, पण त्या सगळ्यांपर्यंत आम्ही आमची जी काही व्यथा आहे ती पत्राद्वारे मांडली. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय त्यांच्या OSDने की लवकरात लवकर शिंदे साहेबांची आम्ही भेट घालून देऊ. आम्ही ते पक्ष म्हणून नाही बघत आहे त्यांच्याकडे नगर विकास आणि गृहनिर्माण हे आहे. त्या जागी दुसरं कोणी असतं आम्ही त्यांना अप्रोच केला असता. पण आता आमच्याकडे म्हणजे संभ्रम असा आहे ना, त्यात तुम्ही बघा 630 कुटुंब आहेत, तिथे प्रत्येक जण वेगवेगळ्या पक्षाचं काम करतं. त्यामुळे कोणाला डावललं आणि कोणाच्या बाजूने काम केलं असं आम्हाला नाही करायचं. त्यांच्याकडे ते खातं आहे आणि त्या खात्याचं ते आम्हाला न्याय देऊ शकतील असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून, आणि शेवटी कसं आहे ना, आज जेव्हा आम्ही एवढा मोठा सगळं 630 कुटुंबाचं एकत्र आहेत, या एकीला सगळेजण घाबरत आहेत, पण तरी लोक प्रश्न काय विचारतात, तुम्हाला बॅकिंग कोणाचं आहे? तुम्ही एवढं सगळं स्टँड घेतलाय, तर आम्हाला बॅकिंग हा 630 कुटुंबांचा आहे. कारण आज एका हाकेवर जर 2,500 लोक खाली उतरली. तुम्हाला ह्याचं उदाहरण पाहायचं असेल तर तुम्ही हिंदू मुस्लिमच्या वेळेचा आहे ना मिड डे काढून बघा. त्या मिड डेच्या फ्रंट पेजवर या कृष्णनगरच्या गेटचा फोटो आहे. तेव्हाचा एक कमिशनर रिबेरोंनी सगळ्यांना प्रॉमिस केलं होतं की तुम्ही काळजी करू नका, मी रात्रभर पहारा देईन. तेव्हा खासदार मोहन रावले होते, त्यांनी येऊन लोकांना शाश्वत केलं होतं की तुम्ही घाबरू नका. आणि तो जो फोटो आहे ना, ती आमची एकी दाखवणारा फोटो आहे. आजही तो कोणी फोटो बघितला ना तर या कृष्णनगरकडे वर डोळे करून बघायची कोणाची हिंमत नाही होणार. पण आज प्रत्येक जण काय करताय, या विकासकाच्या माध्यमातून आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करताय. या पुनर्विकास कसा पुढे ढकलला जाईल. बघा, इथे इंटरनल विरोध असतोच. 630 कुटुंब आहेत म्हटलं, प्रत्येकाचा वेगवेगळे विचार असतात, पण विरोध हा असायलाच हवा. कारण तो विरोध आहे म्हणून नवीन नवीन पॉईंट्स आपल्याला कळतात की आपल्याला आणखीन काय करायला पाहिजे, आणि त्यातूनच कलेक्टिव्हली जेव्हा एकत्र आपण येऊन एक संच तयार करतो आणि तो विकासकांपुढे पुढे मांडतो, त्यांच्याकडे उत्तरं नसतात. आजही ते आम्हाला काही सांगत. आता तो बोर्ड आम्हाला काढायला सांगितलं जातं, तो बोर्ड काढा, तुम्ही दुसरीकडे लावा. पण आता तुम्हाला माहिती आहे की इलेक्शन कॅम्पेन सुरू आहेत, आचारसंहिता आहे, आम्ही हा दुसरीकडे लावलं तर BMC काढणार, म्हणून आम्ही तो काढत नाही, तो तिथेच ठेवलेला आहे. एवढ्या सगळ्या व्यथा आहेत ना की अक्षरशः लोकांना तुम्ही बिलीव्ह नाही करणार. त्या मिटिंगच्या आधी आम्ही लोकांकडे घरोघरी प्रश्न पाठवलेले की तुमचे जे काय प्रश्न असतील ना उरलेले ते आम्हाला द्या,
आपण त्या मीटिंगमध्ये विचारूया. एकाने एकही प्रश्न नाही दिला. त्याच्या मागचं कारण हेच होतं की या मालक विकासकांना तुम्ही काही विचारा, त्यांच्याकडे फक्त तारीख एवढंच आहे. त्यांच्याकडे सोल्युशन हा प्रकार नाही आहे आणि हा सोल्युशन नसलेला प्रकार आहे ना आता आम्हाला नकोसं झालाय. त्यामुळे कोणीतरी शिंदे साहेबांनी तरी निदान त्या पदावर असल्यामुळे आमच्या डोक्यावर हात ठेवावा आणि खंबीरपणे सांगावं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुमचा विकास कसा लेट होतोय तो आम्ही बघतो, कसा लवकरात लवकर पूर्ण होईल याची आम्ही शाश्वती देतो. एवढं त्यांनी जरी सांगितलं ना तरी आम्हाला एक आशेचा किरण दिसेल. बाकी आमच्याकडे कुठलाही राजकीय हेतू नाही, कुठलाही हेतू नाही. फक्त एकच आहे की आमच्या लोकांना लवकरात लवकर नवीन घरामध्ये प्रवेश मिळावा. तुमचं पाणी दिसतं स्वच्छ, पण आहे का खरंच सुरक्षित? घाण, बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे, टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं. मुलांचं आरोग्य, वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे. म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही, गरज आहे. 22 वर्षांचा अनुभव, आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी. आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा. लाईफलाईन सर्व्हिसेस, सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव. दादा, पुनर्विकासाच्या नावाखाली बिल्डर स्वतःचा विकास करतोय का? बघा, हा त्यांचा बिझनेस आहे. विकास त्यांनी करावा, त्यांचा बिझनेस त्यांनी करावा, पण लोकांना वेटीस धरून नाही करावा. त्यांचे उरलेले 7 प्रोजेक्ट सुरू आहेत, तिकडे ते त्यांचा स्वतःचा विकास करतच आहेत. पण इथला विकास, स्वतःचा विकास समजून ते जर वाढवत चालले क्लस्टर, तर आमचा CS-90चा पुनर्विकास कधी होणार हाच आमचा प्रश्न आहे. आणि आमचं त्यांना हेच सांगणं आहे की तुम्ही इथून सुरुवात करा, लोक आपसूक तुमच्याकडे येतील. तुम्ही सगळ्यांना घेऊन एकत्र चालायचा विचार केलात तर हे 70% करायला तुम्हाला आणखीन पुढची 10 वर्ष लागतील. म्हणजे आमच्या पुनर्विकासाला 26 वर्ष होतील. तोपर्यंत आम्ही हयात असू नसू आम्हाला माहित नाही. आमच्या हयातीत आम्हाला घर मिळावं, आमचं स्वप्न पूर्ण व्हावं. आणि म्हणजे तुम्ही इमारतीची अवस्था बघा. आमचे एक दोन दिवसामध्ये आमच्याकडून रील्स पण येणार आहेत त्यातून बाहेर. म्हणजे एवढी बिकट अवस्था आहे ना की जिने पडायला आले आहेत. तुम्ही संडासमध्ये बसलात तर तुम्हाला छत्री घेऊन बसायला लागते. ही अशी अवस्था आहे. करोनामध्ये तुम्ही विचार करा, इथे सगळे अशी कुटुंब राहतात. काय त्यांना प्रायव्हसी मिळाली असेल करोनामध्ये? कुठला नेता नाही विचारायला आला, आमचे मालक विकासक विचारायला नाही आले. आमचे जीव मुठीत घेऊन आम्हीच लोकांची सेवा करत होतो, आम्हीच फवारण्या करत होतो. म्हणजे कोणाला काही पडलेलं नाही. प्रत्येकाला फक्त स्वतःचा विकास हवाय. पुनर्विकासावर कोणी कॉन्सन्ट्रेट करत नाही. तुम्ही प्रशासनाला किती वेळा पत्र दिली आणि किती प्रशासनाला प्रयत्न 79A म्हणजे ती आम्ही लढा लढत होतो तेव्हापासून आम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीसाठी 3-3 रिमाइंडर दिली. पण म्हाडा अधिकाऱ्यांनी एकाही पत्राला कधी उत्तर दिलं नाही. तसंच आम्ही मालक विकासकांना पण आम्ही 3दा पत्र दिली, त्यांनी पण एकदाही आम्हाला प्रत्युत्तर दिलं नाही. मला एक सांगा की तुम्ही 6 महिन्याचा पिरियड त्या प्रश्नोत्तरांमध्ये घालवला, त्याला उत्तर तर दिलं नाही. तुम्ही पहिल्याच अटेम्प्ट मध्ये आम्हाला सांगितलं असतं की हा पूर्ण बिल्डिंगला नाही लागलाय 79A, हा फक्त 2 दुकानांना लागलाय. आम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये आमचे प्रयत्न थांबवले असते. तुम्ही 6 महिने तुम्हाला काढायचे होते, शेवटला हिअरिंगच्या वेळी तुम्ही हा पॉईंट सांगता की असं असं झालंय, 2 दुकानांनाच आहे. आणि म्हाडा सांगतं की नाही, तो सगळ्या बिल्डिंगला होता, आमचं प्रिंटिंग मिस्टेक आहे, तो फक्त 2 दुकानांना लागला, तर आम्ही तुम्हाला रिवाइज करून देतो. म्हणजे त्यांना जरी तुम्ही किती लेट, शंभरकरांना पण आम्ही पत्र लिहिली, शंभरकरांना जाऊन भेटलो पण आम्ही, सीओना भेटलो, सगळ्यांना भेटलो, पण कुठूनही दाद मिळत नाही, कुठल्याही प्रश्नाची उत्तरं मिळत नाही, कुठल्याही पत्राला बेसिकली उत्तर मिळत नाही. मग आम्ही कोणाला अप्रोच करायचं? तुम्ही जसं की बोलताय, पण आतापर्यंतच्या निवडणुकीत माजी नगरसेवक असेल, तुम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव मांडला का? त्यांनी काय ह्याच्यावर आखणी घेतली? माझी नगरसेवकांना हे माहिती आहे, आताच्या आमदारांना हे माहिती आहे. पण कसं होतं ना, इथे प्रत्येक जण वेगवेगळी भूमिका घेतं. इथे येऊन सांगण्यात आलं की तुम्ही कन्सेंट केलेत म्हणजे तुमचे अधिकार घालून बसलात. पण आम्ही आमचे अधिकार घालवले नाहीत ना. हे जाहीर आहे की कन्सेंट करून कोणाचे अधिकार जात नाही. पण असं सांगून लोकांची मानसिकता ढासवण्याचा प्रयत्न केला गेला. नंतर त्यांना माहित होतं की तिथे कोण वाघ साहेब आहेत म्हाडामध्ये, त्यांनी सांगितलं की आम्ही एकही ट्रान्झिट कॅम्प देणार नाही. मग तुम्ही जर एकही ट्रान्झिट कॅम्प देणार नाही तर तुम्ही मालक विकासक असे कसे सांगतात की तुम्हाला 1000 ट्रान्झिट कॅम्प आम्ही देतो? जर म्हाडाचे अधिकारी सांगतात की एकही देत नाही आम्ही प्रायव्हेट वाल्यांना, चला मिळतील प्रायव्हेट नाही असं नाही, जास्त पैसे भरले वगैरे एक 50-100 मिळू शकतात. तुम्ही 1000चं कमिटमेंट देता आणि ते सांगतात एकही देणार नाही. ते म्हणतात फक्त म्हाडावाल्यांना देत, म्हणजे आम्ही म्हाडाच्या बिल्डिंगला देतो आणि BMCच्या बिल्डिंगला देतो, प्रायव्हेट वाल्यांना आम्ही देत नाही. म्हणजे ह्या मिटिंगला जेव्हा हे जोशी साहेबांनी सांगितलं तेव्हा आमचे आमदार पण तिकडे उपस्थित होते. त्यांनी वास्तविक त्यांना सांगायला पाहिजे होतं की तुम्ही असं चुकीचं कमिटमेंट करू नका. मी होतो तिकडे, त्यांनी नाही म्हणून सांगितलंय. पण आमची अपेक्षा आहे की इथल्या लोकल नेतृत्वाने आमच्या रहिवाशांना सपोर्ट करावा. कारण आमच्या लोकल ह्या रहिवाशांमुळेच तुम्ही आज निवडून आलेलात, तुम्ही त्यांचे प्रतिनिधी आहात. त्यामुळे अपेक्षा लोकांच्या आहेत की तुम्ही आमच्या बाजूने, आमचा त्यांच्यावर विश्वास आहे की आमच्यासाठी उभे राहतील. पण त्यांनी, बामणदेव त्यांना बुद्धी देव की त्यांनी रहिवाशांच्या मागे खंबीरपणे उभं राहावं.
म्हणजे तुमचं मत आहे इथल्या स्थानिक आमदारांनी अजून दखल घेतलेली नाहीये. दखल घेतली आहे, पण ती दखल रहिवाशांच्या दृष्टीने त्यांनी घ्यायला हवी आणि हा विकास कसा लवकरात लवकर होईल हे पाहायला पाहिजे आणि त्यांनी मालक विकासकांचे कान पकडायला पाहिजे की माझ्या माणसांचा हा विकास लवकरात लवकर झाला पाहिजे, ही त्यांच्याकडून आमची माफक अपेक्षा आहे. पहिली गोष्ट म्हणजे कृष्णनगर वासियांतर्फे 630 खोल्यांतर्फे तुमचे मनपूर्वक आभार. आतापर्यंत 16 वर्ष रखडलेला हा पुनर्विकास आहे. आमची बिल्डरला कुठच्याही गोष्टीला आडकाठी नाही. आज तू विकासक आहे, मालक आहे, चांगली आनंदाची गोष्ट आहे. पण जो काही त्यांनी विकास करायचा आहे तो पारदर्शक व्यवहार करायचा आहे. त्यांनी लोकांना विश्वासात घ्यायचा आहे. आज जी आमची कमिटी ही नेमलेली आहे, ह्या पोरांनी आज 16 वर्ष एवढी कामं केलेली आहे. लोकांच्या त्यांनी बोलण्या पण खाल्लेल्या आहे, कारण लोक चारी तोंडाने बोलणारे असतात. कुठून पण काही पण बातमी आली तर कमिटीवर ते फेकलं जाते. बरोबर. पण आता आम्ही सर्वांनी 630 खोल्यांनी असं ठरवलेलं आहे की सर्वांनी एकत्र यायचं आणि सर्वांनी एकत्र लढा बिल्डरला द्यायचा आहे. ह्याच्यामध्ये आमचं फक्त एकच निवेदन आहे, जो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आम्हाला आमच्या मुलांना पाठबळ देऊन हा विकास आमचा चांगल्या प्रकारे करून द्यावा, हीच आमची एक इच्छा आहे. बामणदेवातर्फे मी नतमस्तक होऊन प्रणाम करते आणि माझ्या सगळ्या बिल्डिंगच्या रहिवाशांना त्यांनी सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. त्याची तर मानसिकता दिसत नाही मला याच्यामध्ये. इच्छाशक्ती नाही आहे सरकारची. दुसरं असं की पाणी 5 मिनिटं जरी उशीर आलं तरी माणसाची चलबिचल होते. ट्रेन 2 सेकंद लेट झाली तरी ही गर्दी होते, माणसाची चलबिचल, जागा मिळत नाही. आज आम्ही 16 वर्ष इथे खितपत पडलेलो आहोत. तर त्याच्यासाठी आमच्या मागे कोण राहणार आहे? दुसरं रामाला वनवास झाला, 14 वर्ष रिटर्न आला. तुमचे पांडव ते 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, 13 वर्ष झाले. ही 16 वर्ष आम्ही जवळजवळ इथे अज्ञातवासातच आहोत, कारण आमच्या मागे कोणी नाही आहे. तर याच्याबद्दल सरकार दरबारी तरी विचार करावा, कारण यांच्यावर वचक ठेवणार कोणतं? म्हाडावर आमचा अजिबात विश्वास राहिलेला नाहीये. तर जसं तुम्ही सरकारबद्दल बोललात, ही लालबाग परळ आपल्या मराठी माणसाची आहे, जिथे आपल्याला स्वप्ननगरी बोलतो आपण. आपल्याला आपल्या हक्काचं घर पाहिजे, स्वप्न पाहिजे. कुठेतरी मराठी माणूस दबला जातोय का आपल्यामध्ये? मराठी माणूस म्हणजे हा विषय नाही आहे, हा रहिवाशांचा विषय आहे. इथे सगळ्या प्रकारची लोक राहतात. म्हणजे आपले जे उत्सव आहेत, गणेशोत्सव, इथल्या अर्ध्या रहिवाशांकडे तरी गणपती येतो घरी. प्रत्येक रहिवाशी येऊन कमिटी मेंबरला विचारतो रंग काढू का, ते आता मी काढला आणि नंतर 2 महिन्यांनी बिल्डिंग खाली करायला सांगितली तर काय करू. हा प्रत्येक क्षणाला कमिटी मेंबरला त्यांना उत्तर द्यायला लागतं, बाबा काढ, हो काय होणारच नाही. ही परिस्थिती आहे. म्हणजे आपले उत्सवच दाबले जात आहेत, तर तुमचे वैयक्तिक आयुष्य दाबले जाण्याला किती वेळ लागणार? तेच आहे का आज जर आम्हाला एवढी वर्ष 16 वर्ष झाली आम्ही वाट बघतोय विकासकाची, का कधी विकास होणार आमचा. तर अजून तरी आम्हाला लेखी स्वरूपात काही देत नाहीयेत. आम्हाला फक्त लेखी स्वरूपात पाहिजे. आणि आमचा फक्त प्रश्न हाच आहे का आम्हाला पहिलं कृष्णानगरचा करा, नंतर तुम्ही बाजूच्यांचा करा. पूर्ण अगदी तुम्ही सायनपर्यंत जा, त्याच्या पुढे जा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्ही आमची तर बांधा. आजूबाजूचे बोलतात तुमचं नाही बांधलं तर आमचं कसं बांधणार ते? बरोबर आहे की नाही? आज आमच्या मुलांचं कोणाचं लग्न करायचं झालं तर मुलगी येताना विचार करते ना, कसं मी ह्या बिल्डिंग मध्ये लग्न करून जाऊ म्हणून. प्रत्येकाचा प्रश्न आहे. आणि जर आई वडील आहेत तर त्या मुलांना प्रायव्हसी पण पाहिजे. तर कसं राहणार मुलं? आणि आताची मुलगी कुठचीच नाही येणार इथे लग्न करून, तर त्या मुलांचा पण प्रॉब्लेम आहे. सगळ्या महिलांचा, स्थानिक महिलांचा किती प्रॉब्लेम आहे इथे, ते पण विचारा. तरी तुम्ही काय प्रॉब्लेम फेस करता महिला म्हणून? महिला म्हणून आज आम्हाला बाथरूमला जाण्याचा एवढा प्रॉब्लेम आहे. आज होईल उद्या होईल असं करत करत 16 वर्ष आम्ही घालवली आहे तिथे. तर प्रत्येक वेळेस जर असं होणार तर नाही होणार. पण आताच आम्ही शिंदे साहेबांना जर लेटर दिलंय तर मला असं वाटतं का शिंदे साहेब आम्हाला नक्की न्याय देतील आणि आम्ही त्यांच्याकडून तेवढी अपेक्षाही करतोय. गुशीभर येतात माहितीये, आणि इथे सगळं संपूर्ण ना गॅलऱ्या तुटलेल्या होत्या. आता त्या केल्या म्हणून, नाही तर मुलं खेळायला लागली तर पडायची म्हणून भीती होती. सगळ्यांना पुष्कळ प्रॉब्लेम आहे. आतमध्ये स्लॅब पण पडले. आतमध्ये स्लॅब भरपूर, जरा चुकला माझा नातू, तर जरा चुकला, तो बाहेर आला आणि स्लॅब पडले संडासात वरचे. मग ह्याला जबाबदार कोण? कसं लक्ष देत नाही ना, तो लक्ष देत नाही. आणि त्याला आम्ही फोटो पाठवले पण काय काय आहे ते, तरी त्यांनी लक्ष अजिबात त्यांनी दिलं नाही.
खरोखर आमच्या मुलांची पण लग्न होत नाहीये. त्या सांगतात ते बरोबर आहे. लहान खोलीमध्ये कसं होणार आहे? आणि त्याची दादागिरी एवढी करतोय तो, जर तुम्ही कन्सेंट दिलं नाही तर तुमचं भाडंही घेत नाही. भाडं घेणं हा आणि भाडं देणं हा रहिवासी म्हणून प्रत्येकाचा अधिकार आहे. पण जर त्यांनी समोरच्याने जर कन्सेंट दिलं नाही तर त्याचं भाडं थांबवतो. आता मला एक सांगा ना, या प्रत्येक ज्या गाड्या लागल्या प्रत्येकाची गरज म्हणून ज्यांनी गाडी घेतली, कोणी औषधी घेतली नाही. आज जर इमर्जन्सीमध्ये जर फायर ब्रिगेडची गाडी आता यायची असेल, कशी येईल एवढ्या याच्यातून गाडी? उद्या कोणताही ऍक्सिडेंट झाला किंवा काय झालं, कोणती गाडी कोणती अँब्युलन्स जरी आणायची झाली तरी आम्हाला सगळ्या गाड्या बाजूला करून त्या गाड्या आणाव्या लागतात. ही आमची परिस्थिती आहे. आतमध्ये प्रॉपर येऊ शकली नाहीये. त्यामुळे आतापर्यंत एक नाही 3 माणसांचे जीव गेलेले आहेत. आणि एका माणसाचा जीव अक्षरशः 50 मुलांनी गाड्या काढायचा प्रयत्न केला, 5 मिनिटात काढल्या, तरी सुद्धा बिचारा ऑन द वे हॉस्पिटलमध्ये जाता जाता आमच्यातलाच तरुण मुलगा आमच्याबरोबर क्रिकेट खेळणारा या जगातून निघून गेला. म्हणजे जर ही परिस्थिती आहे. हे अपर्याय आहे गाडी लावणं, पण त्याला काहीतरी पर्याय निघाला पाहिजे. की तुम्ही जर असंच करत राहिलात आणि लोक अँब्युलन्स अभावीच मरत राहिले किंवा इथून गेटपर्यंत उचलून घेऊन जायला लागत असेल, तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला एखाद दुसऱ्या रूमचे तुम्ही फोटो पण घेऊ शकता. त्याची भीषणता तुम्हाला कळेल की भिंतींना अक्षरशः तडे गेलेले आहेत, वरचं प्लास्टर कोसळलेलं आहे, छत कधी खाली येईल याची गॅरंटी नाहीये. एवढं सगळं असताना सुद्धा आणि म्हाडा काय करतोय हो? म्हाडाने 79 केलं ना, 79 वेळेला त्यांनी तुम्ही ऑडिट करायला पाहिजे होतं, स्ट्रक्चरल ऑडिट न करता नुसतं असं फिजिकल व्हेरिफिकेशन केलं, इन्स्पेक्शन केलं आणि तुम्ही 79 दिली. असं तर होत नाही. मग त्यांना सुप्रीम कोर्टाने प्रश्न विचारले, ते काय चुकीचे होते का? विदाउट स्ट्रक्चरल ऑडिट तुम्ही एखादी बिल्डिंग डेंजर झोन मध्ये आहे की नाही हे तुम्हाला कसं कळतं? तुम्ही मालकांसाठी काम करता, विकासकांसाठी काम करता, की तुम्ही त्या रहिवाशांची काळजी आहे म्हणून करता? जर काळजी आहे म्हणून करत असतात तर स्ट्रक्चरल ऑडिट केलं असतं आणि त्यांना प्रॉपर नोटीस देऊन त्या मालकांना कामाला लावलं असतं. पण तसं होताना कुठेही दिसत नाही. मालकाने म्हणजे बिल्डिंग बरोबर आमचा जीव पण विकत घेतलाय का? हा प्रश्न आहे ना. कारण किती वर्ष झाली आहेत या गोष्टीला. हा बिल्डिंग पडली, काही कोणाला काही पडलेलं नाहीये का? रहिवासी कसे जगतायत हे? हा, तुम्ही बिल्डिंग विकत घेतली, तुम्ही विकासक आहात. आज ठीक आहे, तो तुमचा बिझनेसचा पार्ट आहे, पण माणसांचा जीव पण बघा जरा. आणि तो मालक विकास तरी सुद्धा तो इथे साफसफाईचं काम आम्ही स्वतः सगळेजण पैसे खर्च करून करतो. तो काहीही देत नाही आम्हाला. खरं त्याचं कर्तव्य आहे, त्याने द्यायला पाहिजे. बाथरूमची लाईट, कॉमन लाईट, ही पहिले जे आमचे पहिले बाथरूमची लाईट, त्यानंतर साफसफाई जे आमचे पहिले मालक होते ते सगळं करायचे. आता आम्ही पर मंथ 100 रुपये देतो, 100 रुपये. तेव्हा ती साफसफाई होती 120. आता मी आता तुम्हाला फोटो दाखवतो. हा माझ्या घरचा बाहेरचा फोटो आहे, घरच्या बाहेरचा. तिथे पूर्ण वाळवी लागली आहे पूर्ण, आणि ती खाली पडते. आणि माझ्या इथे लहान लहान मुलं खेळत असतात, म्हणजे यांचा नातू असतो, माझ्या डोक्यात पडली तेव्हा. पायाचा फोटो बघ, पायऱ्या आहेत ना, पायऱ्या, त्या पायऱ्यांना पण होल पडले, हातभर खाली पाय जातो. आम्ही किती सांगून कंटाळलोय त्यांना. 125 वर्ष जुनी बिल्डिंग आहे ना आमची. 125 वर्ष काय कमी झाली का? आता त्याशी तोडलेली आहे ना ही इथे, ही वरची, त्याचा लावून घेतले. मग हे बघ, मला बोलायचं होतं की सरकार दरबारी हे जे निर्णय घेतात पुन्हा विकासा संदर्भात, ते विकासक धार्जिणेच आम्हाला दिसतात. कारण पूर्वी कसं होतं, 70% कन्सेंट घेतल्यानंतर मालक पुढच्या प्रोसेसला जात होता. त्याच्यानंतर म्हाडा बाकीच्यांचा ताबा घ्यायची. म्हाडालाही नाही जमलं तर कोर्ट इंटरफेअर करून पोलीस फोर्स लावून बाहेर काढायचे. त्याच्यानंतर काय झालं, 51% ते आले. म्हणजे हा कोणासाठी फायदा होता? विकासकांसाठी होता. रहिवाशांसाठी हा काहीच फायदा नव्हता याच्यामध्ये. महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. साहेबांना ज्यावेळेला विचारतो की हा प्रोजेक्ट का थांबलाय, त्यांनी एवढंच सांगितलं की तुमच्या बिल्डिंगचं कोणतंही प्रपोजल आमच्याकडे आलेलं नाही, साधी चिठी पण नाही. आणि हा माणूस सांगतो, मला स्वतःला सांगितलं की मी जवळजवळ 1000 फ्लॅट घेतले
तुमच्यासाठी. ज्यावेळेला वाघ साहेबांना हा प्रश्न मी विचारला की बाबा असं असं तुम्ही घेतलं, तर तुमच्या बिल्डिंगचं कोणतंही प्रपोजल आलेलं नाही. HPCचं 2009 मध्ये त्यांना अप्रुव्हल मिळालं होतं CS 98 पुरतं. आज त्या एका अप्रुव्हलवर तो 2016 परत 26 परत 25 पर्यंत चाललाय की माझ्याकडे अप्रुव्हल आहे, पण अप्रुव्हल होतो फक्त आमच्या CS 98चं. आम्हाला हेच म्हणायचं की आमची बिल्डिंग जर आमच्या क्लस्टरमध्ये येते, क्लस्टरचा नियम आहे की किमान 4000 स्क्वेअर फीट पाहिजे. आमची 6522 आहे, त्याच्यापेक्षाही जास्त आहे. मग तू आमचं का नाही करत? आज तो लक्ष्मी कॉटेज पण घेतोय, कृष्णनगर पण घेतोय, पोषगल्ली पण घेतोय, BIT पण घेतोय, गौरी शंकर पण घेतोय. त्याचं म्हणणं असं आहे की पूर्ण प्लॉट मी एकदाच खाली करणार, सगळ्यांना रिकामी करणार आणि त्याच्यानंतर बांधायला सुरुवात करणार. याचा अर्थ आमची मॅडम एका काय आहे? एका बिल्डिंगचं करायला त्याला 16 वर्ष लागली. मला सांगा 32 प्लॉट आहेत टोटल सर्व्हिस सिटीचं. 32 करायला त्याला किती वर्ष लागतील? आम्ही तरी जिवंत राहू का तोपर्यंत? म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही तुमचे 100% कन्सेंट द्या. कन्सेंट द्या. आम्ही त्यांना म्हटलं आम्ही 2 दिवसात देतो. आमच्या आता नाही म्हटलं तरी 60-70% कन्सेंट झालेले आहेत. उरलेले कन्सेंट तुम्हाला 2 दिवसात देतो. पण उरलेले त्यांना जे क्लस्टरचे अप्रुव्हलसाठी 70% कन्सेंट पाहिजेत, त्याची जबाबदारी तुम्ही घेताय का? आणि जर घेत असाल तर तुम्ही किती दिवसात किती महिन्यात पूर्ण करणार आहात, की जेणेकरून आम्हाला कळेल की हा आता 3 महिन्यात 70% कन्सेंट क्लस्टरचे झालेत, मग आम्ही आता प्रपोजल पुटअप करू आणि आता 6 महिन्यामध्ये बिल्डिंग खाली होईल, ह्याचा आम्हाला अंदाज येईल. पण त्याचं कुठलंही उत्तर ते देत नाहीयेत की ते 70% करायला आमच्याकडून 100 मागताय. टाकलेलं नाही, प्रपोजलच टाकलेलं नाही, तर भाडं त्याला अप्रुव्हल देईल कशी? आणि तो सांगतो की ज्यावेळेला टोटल तुम्ही खाली करा त्याच्यानंतर मी अप्रुव्हलला जाणार, त्याच्यानंतर IOD मिळणार, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी करणार. आता मला एक सांगा, एवढा मोठा प्लॉट जवळजवळ 3500 रहिवासी आहेत. 3500 रहिवाशांचा जर तो करेल तेवढ्या ह्याच्यात त्याला किती वर्ष पुढे लागतील? आमचं एवढंच म्हणणं आहे, बाकी काही नाही. आमच्या प्लॉटवर आमचं डेव्हलपमेंट कर, तुला पुढचं जेव्हा कधी करायचंय तेव्हा कर. कारण त्यांची क्लस्टरची कॅटेगरी इथे कॅटेगरी आमच्या आम्ही ऍप्लिकेबल आहोत ना. 6522 आहे आमचा, म्हणजे 2500 स्क्वेअर मीटरने आम्ही जास्त आहोत. मग तुला CS 98 वर HPCने 2009 ला अप्रुव्हल दिलंय, तर तुम्हाला करायला हवं. तर तुम्ही फक्त क्लस्टरचा हव्याच्या पोटी मॅक्झिमम FSI मिळेल, मोठं वाढा, तुम्ही जा ना, इथून बोरवलीपर्यंत वाढा, आमची काही हरकत नाही. पण CS 98 ज्याच्या HPCने तुम्हाला 2009 साली आम्हाला तर म्हणतो की 300 स्क्वेअर फीटला अप्रुव्हल मिळालेलं, चाललं असतं तेव्हा दिलं असतं तर. आम्हाला हे माहित नव्हतं इतक्या वर्षाने याचे 600 होणार आहे. आणि 600 आम्ही मागितलं नव्हतं, तुम्ही स्वतः कमिट केलं. आम्ही भाडं मागतोय, भाडं असं म्हणजे की अगदी म्हणजे 2 वर्ष मागे लागल्यानंतर 1000 रुपये वाढतंय. आणि आता जे त्यांनी फायनल नाही झालं अजून ते, पण स्लमला पण आमच्यापेक्षा जास्त भाडं देतोय. कॉर्पस पण आमच्यापेक्षा त्यांना स्लमला जास्त मिळतोय. म्हणजे तुम्ही आमची गणती कशामध्ये करताय हेच आम्हाला कळत नाही. म्हणजे आम्हाला रहिवासी म्हणून तुम्ही अक्षरशः म्हणजे नाकीस 9 आणलंय आणि आमच्याकडे आता म्हणजे आमचा संयम तुटलेला आहे. तर तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आणि सरकारपर्यंत या सगळ्या बातम्या पोहोचाव्यात. आजचं मरण होतोय ना, आम्हाला भाडा साथ देत ना, प्रशासन साथ देत ना, बिल्डर आम्हाला साथ देत. यामध्ये बाजूने आमचं यामध्ये बरं चुकी होतंय. कोणाची आहे नक्की बिल्डरची. नक्की त्याला डेव्हलपमेंट करायचंच नाहीये, त्याला फक्त वेळ काढायचा. म्हणजे त्याला पुनर्विकासाचं त्याचं कारण काय म्हणतात, त्याला जसं हवंय तसं डेव्हलपमेंट करायचंय. तो आम्हाला जसं हवं किंवा कितक्या वेळात हवंय त्याला नाही, त्याला त्याचा बिझनेस पडलाय, त्याचा फायदा पडलाय, त्याला किती पैसे मिळतील, त्याला किती FSI मिळेल, ह्याच्या कॅल्क्युलेशन मध्ये तो आमचा जीव घेतोय. आज ही म्हणजे दुसरी पिढी चालली आहे, एक पिढी ढगात गेली, दुसरी आम्ही आहोत, आम्ही जायच्या मार्गावर आहोत. आमच्या मुलांना मिळालं तरी आमचं नशीब संपलं. म्हणजे तुमचं इन शॉर्ट असं मत आहे की पुनर्विकासाच्या नावाखाली स्वतःचा विकास होतो. बस तेवढंच होतंय, दुसरं काही होत नाही. आणि आमचं आयुष्य बकास होतंय. बाकीच्या प्रोजेक्टवर करतातच आहे, इथे स्वतःच्या विकासासाठी ते आमचा पुनर्विकास थांबवत आहेत. कारण त्यांना फक्त CS 98 नाही करायचंय, त्यांना सगळा क्लस्टर करायचा की जे मिळणारे बेनिफिट्स आहेत त्यांना मिळायला हवेत. पण या पूर्ण क्लस्टरचा ती लोकच तयार नाहीत. लोकांकडे ते मीटिंगसाठी अप्रोच करतात. लोक त्यांना ह्या भाषेत सांगतात की कृष्णनगरचा पुनर्विकास सुरू करा, रुनवालचं कन्स्ट्रक्शन क्वालिटी 100% चांगली आहे, आम्हाला माहिती आहे, आम्ही ते एकदा प्रत्यक्ष डोळ्याने बघतो, तुम्ही मीटिंग न करता सुद्धा आम्ही तुम्हाला कन्सेंट आणून देतो. या भाषेत आजूबाजूची लोक त्यांना सांगतात की तुम्ही हे सुरू करा, कारण हे सुरू केल्याशिवाय दुसरं कोणीच त्यांना कन्सेंट देणार नाही. पाणी हे केवळ शरीराची गरज नाही, ते मनाचीही शांतता आहे. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की आमचं पाणी शुद्ध आहे, सुरक्षित आहे, तेव्हा मनही निर्धास्त राहतं. गेली 22 वर्षे टाकी स्वच्छतेचं काम जबाबदारीने करत आहोत. नियमित सेवा, अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता. स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत रहा. लाईफलाईन सर्व्हिसेस, मनशांतीचं पाणी. तर दादा, तुम्हाला वाटतं का की तुम्ही आता एकी तुमची 630 कुटुंब एकी तुमची जी दिसते, तर आता तुमचा 14 वर्षाचा वनवास, 16 वर्षाचा वनवास संपेल? नाही, मला असं वाटत नाही हा संपेल. कारण की जर संपायचं असतं तर त्यांनी पुढे येऊन हा पुनर्विकास सुरू केला असता.
म्हणजे जर संमतीपत्रक म्हणजे आपण कन्सेंट बोलतो ते घेऊन त्यांनी किंबहुना रहिवाशांची फसवणूकच केली आहे, मला असं स्पष्ट म्हणायचं. आणि जर कन्सेंट घेतले असते आणि त्यांच्याकडे पारदर्शकता असती तर किमान ते या बिल्डिंगमध्ये येऊन त्याच्या पुढची जी स्टेप आहे ती सुरू तरी केली असती. म्हणजे जे काही रहिवासी कन्सेंट करायला उरलेत त्यांचं 100% समाधान करून या पुनर्विकासाला गती दिली असती, पण तसा काय प्रकार दिसला नाही. आणि यानंतरही तो दिसेल असं मला वाटत नाही. आणि मी एक विशेष नमूद करू शकतो ते म्हणजे असं की हा CS98 हा सुरुवातीला त्यांनी एक इमारतीचा मालक व्हायला घेतलं करा. त्याच्यानंतर तुम्हाला मध्ये मगाशी उल्लेख झाला की 7 HPC ला त्यांनी परवानगी घेतली, बरोबर की नाही? पण त्याच्यानंतर त्यांची हव्यास एवढी वाढली ना की ते मला बाजूच्या इमारतीचा विचार करू लागले, ती म्हाडाची इमारत आहे. त्याच्यानंतर त्यांची पुढची एक प्रॉपर्टी आहे, हा सर्व सबंध एरिया आहे ना 13,000 स्क्वेअर मीटरचा असताना देखील आणि म्हाडाच्या नियमावलीमध्ये म्हणजे 33(9) जो आता क्लस्टर डेव्हलपमेंटचा आहे, समूह विकास, त्याच्यामध्ये 4,000च्या वरती काम करता येतं. आणि कृष्णनगरमध्ये 600चा एरिया 6,555 स्क्वेअर मीटरचा एरिया इथे अवेलेबल असताना ते फक्त प्लॅनिंगच करतात. मला असं म्हणायचं आहे त्यांचं प्लॅनिंग किती मोठं असू दे, पण रहिवाशांची एकच मागणी आहे की तुम्ही हा कृष्णनगरचा पुनर्विकास सुरू करताना त्या प्लॅनिंगमध्ये जी इमारत कृष्णनगरची पहिली आहे ती तुम्ही प्लॅनिंगमध्ये ठेवा ना आणि ही इमारत सुरू करा ना. तुम्ही ही इमारत सुरू केल्यानंतर पुढची लोक तुम्हाला आपोआप देणार आहेत. कारण की त्यांचं पण आता त्यांच्यावरची विश्वासार्हता निघून गेली का? त्याचं कारण का तर 16 वर्ष कृष्णनगर बांधू शकले नाही तर ते पुढे येऊन आमची इमारत का बांधतील, हा त्यांच्यामध्ये पण एक प्रश्नचिन्ह आहे. आणि राहिला प्रश्न आज बाजूच्या इमारतीमध्ये हाच प्रश्न आहे की त्यांनी सुद्धा या विकासकाला विरोधच केलाय आणि बाजूच्या इमारतीमध्ये किंबहुना नवीन विकासक आणला गेला. त्याचं कारण पण आहे का तर त्यांच्याकडे तो सोर्स आहे जाण्याचा, ते म्हाडाचे रहिवासी आहेत, बरोबर की नाही? आणि म्हाडाचे रहिवासी असल्यामुळे त्यांच्याकडे ते स्वतः टेनेंट लोक रिडेव्हलपर आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी तिथे एका डेव्हलपरचं नावही लिहिलेलं होतं. आणि आमचे विकासक आम्हाला आत्ताही तेच सांगतात की आम्ही लक्ष्मी कॉटेज सुद्धा घेणार आहे. मग जर तिकडे त्या रहिवाशांचा तुम्हाला जर विरोध आहे मग तुम्ही कृष्णनगरच्या रहिवाशांना ती इमारत घेणार हे का ठामपणे सांगताय? आणि जर तुमची ती इमारत झाली नाही तर तुम्ही कृष्णनगर कधी करणार, हा मोठा एक प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे तुम्हाला त्या लक्ष्मी कॉटेजला जर घ्यायचं असेल आणि लक्ष्मी कॉटेजचे रहिवासी तुम्हाला जर विरोधच करत असतील तर कृष्णनगरच्या रहिवाशांनी काय करायचं, हा सर्वात मूळ प्रश्न आहे. आणि यावर आमची ठाम भूमिका आहे. आम्ही समिती म्हणून आम्ही बोर्ड लावलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून रस्ता रोको सुद्धा करण्याच्या तयारीत आहोत. ही आमची जटिल समस्या आहे आणि या समस्येवर इकडच्या राजकारण्यांनी जर या कृष्णनगर रहिवाशांच्या गेल्या कित्येक वर्षापासून जे मतदान घेतलंय ना, निवडून आलेले वगैरे आहेत, तर ते मतदानाचा जो हक्क असतो तो एक पवित्र काम या रहिवाशांनी केलेलं आहे. पण ते का केलं आहे का तर तुम्ही वेळोवेळी या रहिवाशांना सहकार्य करता कुठच्या ना कुठच्या तरी माध्यमातून. मग तुम्ही येणाऱ्या काळात हा सर्वात मोठा जटिल प्रश्न आहे ना, त्या प्रश्नासाठी या विभागातल्या लोकांनी सुद्धा म्हणजे राजकीय लोकांनी सुद्धा त्या व्यतिरिक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना सुद्धा आव्हान करतोय की कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे तुम्हाला. आणि या महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री त्यांना सुद्धा आव्हान करतोय. आणि विशेष आज तुम्हाला खास याच बाबतीत सांगतोय की गेल्या 2 दिवसापूर्वी मी शिंदे साहेबांची भेट घेण्यासाठी माझ्या समितीच्या काही सदस्यांना घेऊन ठाण्यामध्ये गेलो होतो. पण ठाण्यामध्ये निवडणुका म्हणजे महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या नगर परिषदेच्या निवडणुका असल्या कारणामुळे शिंदे साहेब अवेलेबल नव्हते. पण त्यांच्या CMOला आम्हाला भेट करण्यात आली, देटे साहेब म्हणून आहेत बाळासाहेब भवनला. पण तिथे सुद्धा आम्हाला असा काय पवित्रा दिसला नाही आणि त्यांनी आम्हाला दुसऱ्या CMOशी बोलणं करायला लावलं. परंतु हे जे काय खेळ चाललाय ना रहिवाशांबरोबर की ह्या डेटे साहेबांनी त्यांच्याकडे पाठवायचं, त्यांच्याकडनं त्यांच्याकडे पाठवायचं, ही जी साखळी आहे शिंदे साहेबांकडे तयार झालेली त्यांच्याकडे वेळ नसल्यामुळे, तर ह्या रहिवाशांना तिथे सुद्धा न्याय मिळेल ना, न्याय मिळेल की नाही हा प्रश्नचिन्ह आहे माझा. म्हणून मला या महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेल्या शिंदे साहेब जे उपमुख्यमंत्री आहे, ज्यांच्याकडे खास करून गृह खातं आहे, गृहनिर्माण खातं आहे, त्यांना सुद्धा मला हे तुमच्या माध्यमातून आव्हान करायचं आहे. जर तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर या माध्यमातून तुम्ही कृष्णनगरच्या रहिवाशांना न्याय देण्यासाठी किमान या कृष्णनगरच्या प्रवेशद्वारावर येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे या विभागातील जे आमदार आहेत त्यांच्याबद्दल आमचं कुठलंही दुमत नाहीये.
त्यांना सुद्धा जर या रहिवाशांची जर पडली असेल ना, तर त्यांनी या समितीला बोलवून त्यांना सुद्धा आव्हान करतोय की तुम्ही सुद्धा आमच्या या आंदोलनामध्ये सामील व्हा आणि या कृष्णनगरचा विकास पूर्ण करण्यासाठी आम्हाला पुढे या. तुम्ही आमच्या इमारतीसाठी जर काय केलं असेल आणि पुढे जाऊन तुम्हाला जर आमच्या इमारतीसाठी काय करायचं असेल, तर तुम्ही देखील आमच्या या इमारतीतल्या रहिवाशांना सहकार्य करण्यासाठी पुढे या. तुम्ही आमदार आहात, तुम्ही प्रशासनामध्ये कुठेही फिरू शकता, आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहेत. पण माझ्या राजकीय नेत्यांना एकच म्हणणं आहे की विकासकांची बोली बोलू नका. आम्ही तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य केलंय, पण आज आम्ही वेटीस आलेलो आहोत, जटिल समस्येला आलेलो आहोत. इमारतीमध्ये तुम्ही आज बरेचसे रहिवासी बोलले की प्रसंग काय आहे ते बघा. मला वाटतं की शक्य होणार नाही, परंतु आम्ही जे सोचतोय ना, आज शौचालयांची अवस्था खराब आहे. मालक आमच्याकडनं 300 रुपये भाडं घेतो. आम्ही असं म्हणतो की ठीक आहे, 300 रुपये भाडं जास्त नाहीये, बरोबर आहे, पण त्या 300 रुपये भाड्यामध्ये आज इमारतीला तुम्ही कचरेवाला म्हणजे साफसफाई कर्मचारी देऊ शकला नाहीत. कित्येक वर्षापूर्वी दिला होता, जेव्हा सुरुवातीला तुम्ही मालक झाला होता, पण तो बंद केला का तर तुमच्यावर बोजा चढला पैशाचा, म्हणून तुम्ही बंद केला. आणि आम्ही जर स्वच्छतेची जर बाब फार महत्वाची आहे. कोविडच्या काळामध्ये पण आम्ही ती सोचलेली आहे. आम्हाला मागच्या बॅकडेटेड जायचं नाही. आत्ताचा जो काही विकास आहे, आम्हाला जो लवकर हवा आहे, आम्ही आमच्या मालक विकासक असंच म्हणेन. आणि विशेष करून त्यांचे नाव घेऊन बोलतो. त्यांचं मालक विकास संघटनेचं नाव आहे श्रीपती ग्रुप, आणि त्यांच्या सोबत आता जॉईंट व्हेंचर मध्ये रुनवाल ग्रुपचं देखील नाव मोठे आहे. तुमचं सुद्धा नाव मोठे आहे. जर तुम्हाला तुमच्या बिझनेसवर घालायचं नसेल, तर या रहिवाशांबरोबर सामंजस्याने तुम्ही समोर या आणि हा विकास लवकरात लवकर 2 महिन्यामध्ये सुरू करा. कारण की आम्ही 15 वर्ष या विकासाला ना वेखा घालून बसलेलो आहे. आणि आम्ही तुम्हाला ना तुम्ही आम्हाला HPCची त्यांनी नवीन परवानगी सुद्धा आम्हाला दाखवली नाही. जॉईंट व्हेंचरची त्यांनी आम्हाला कोणती कॉपी देखील दिलेली नाही. ते सर्व न देताना सुद्धा आम्हाला फक्त विकास हवा आहे ना, आम्ही तुमच्यावर मालक म्हणून विश्वास ठेवला आणि पुन्हा तुम्हाला एकदा कन्सेंट दिलेले. तुम्ही आमचे कन्सेंट घेतले खरे, पण तुम्ही आता पुढे काय करताय, आमच्या कन्सेंटवर पुढच्या लोकांना भुरळ घालताय. कळलं का तुम्हाला? आम्ही आतापर्यंत त्यांच्या सांगण्यानुसार 366 कन्सेंट झालेत असं त्यांनी कळवलं. ते पण ऑन पेपर, माझ्याकडे पेपर आहे, तो पत्रव्यवहारही देऊ शकतो. त्या व्यतिरिक्त आमच्या माहितीप्रमाणे समितीच्या आमच्या रहिवाशांच्या प्रत्येक मजल्यावर मजला प्रतिनिधी आहेत समितीचे. त्यांच्या माध्यमातून जर तुम्हाला सांगायचं झालं तर 60% वरती कन्सेंट या इमारतीमधनं झालेले आहेत. मग जर 60% वरती जर कन्सेंट झाले आहेत, तर तुम्ही प्रपोजल का सबमिट नाही करत आहे? माझा हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, जो तुमच्या माध्यमातून मी त्यांना पण विचारतो. आणि ज्या सरकारने हे 50% आणि 60% आणि 70% जी काही भुरळ घातली आहे ना, त्या प्रश्नाला आधारच हा आहे, म्हणजे 366 कन्सेंटचा जो तुम्ही ऑन पेपर दिलाय मालकांनी इकडे बिल्डिंग मध्ये. आणि ज्या रहिवाशांनी कन्सेंट केल्यात ना, त्या रहिवाशांना विकास हवाय, पुढे काम करायचंय, म्हणून त्यांनी दिलेले हे कन्सेंट आहेत. आणि जर तुम्हाला जर हे कन्सेंट करायचे नसतील, म्हणजे तुम्हाला जर विकास करायचाच नव्हता, तर तुम्ही हे कन्सेंट घेतलेच का? मुळात तो प्रश्न आहे पहिला. म्हणजे तुमची मानसिकताच नाहीये काम करण्याची. आणि माझं तुम्हाला स्पष्ट आव्हान आहे, आणि या सरकारला पण स्पष्ट आव्हान आहे. तुम्हाला जर या एवढ्या मोठ्या वसाहतीचं, म्हणजे मी तुम्हाला आज सांगतो, सांगणाऱ्यांनी 630 सांगितले, 630 गुणिले जर तुम्ही 3 जरी बागी कराल एका रूम मागे, तरी किमान 2000 रहिवासी आपण पकडू, जे तुमच्या मतदानामध्ये सहभाग घेतात. त्या व्यतिरिक्त पुढे देखील बऱ्याचशा इमारती आहेत. जर तुम्ही तुमच्या विभागात तुमचा हा प्रपोजल करताय ना, म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे समूह विकास, तर ही डेन्सिटी वाढते. म्हणजे किमान हा सर्व रहिवासी नाही म्हटलं तरी 5 ते 10 हजाराच्या गट्ट्यामध्ये आहे. आणि तो सर्व रहिवासी हा जो गट्टा आहे जो मतदानाचा, तो मी मतदानावर काय येतोय, तर मला त्या मतदानाशी काही लेणं देणं नाही, पण तुम्हाला आज आम्हाला त्याचा आधार घ्यावा लागतो ना, ह्याचं सर्वात मोठं दुःख आहे. आज तुम्ही हा जर गट्टा पाहिलात 5000चा, तर ह्या 5000वर ह्या मुंबई महानगरपालिकेचा नवनिर्वाचित नगरसेवक निवडून येतो. 5000चीच वोटिंग त्याला हवी असते. हे कॅल्क्युलेशन आहे इकडचं. आणि हा 203चा वॉर्ड आहे, याच्यामधली सर्वात मोठी वसाहत आहे, जी रोडवर आहे, म्हणजे हा महामार्ग आहे एक प्रकारचा, तिथे आहे. मग तुम्ही आम्हाला हा निर्णय देणार कधी, करणार कधी तुम्ही आमचं भलं? आम्ही तुमच्याकडे भीक मागायची ही जर तुमची जर मनोभावना असेल ना, तर हा कृष्णनगरचा रहिवासी भीक मागणार नाही. याच्यानंतर एकदम जटिल आंदोलन होणार, एकदम कठोर आंदोलन होणार.
मग कुठच्याही परिस्थितीला तोंड द्यायला लागलं तरी चालेल, पण हे जे काय आंदोलन होणार ते येणाऱ्या काळात 15 जानेवारी पर्यंतच होणार, जोरात होणार आहे इकडे. आणि हे मी सरकारला देखील ठामपणे सांगतोय. आणि राहिला प्रश्न, याच्या मागे आम्ही सर्व रहिवासी एकत्र आहोत. आत्ता तरीपर्यंत आमच्या बाजूनी असं संघटन करण्यासाठी कोण व्यक्ती असं नाहीये. आम्ही एक समिती आणि आमच्या रहिवासी आमच्यावर विश्वास ठेवून उभे आहेत, त्यांच्या जोरावर आम्ही करतो. आणि आम्ही या विभागातल्या सर्व ज्या काही यंत्रणा आहेत, मुंबई पोलीस, हे ते सर्वांना आमची एकच गुहार आहे, म्हणजे एकच म्हणणं आहे आमचं की आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या विकासासाठी जे काय करता येईल ना ते ठामपणे करणार आहे. आणि हे जे काय तुम्ही बघताय, परिस्थिती जी बघताय, ही गाड्यांची वगैरे आणि जे रहिवासी वगैरे, हे वारंवार रहिवाशांनी सहन केलेला प्रकार आहे. आता यानंतरही रहिवाशांची सहनशीलता संपलेली आहे. आता रहिवासी सहनशीलतेच्या बाहेर गेलेले आहेत, किंबहुना आम्ही सुद्धा. आणि त्यांचं आता असं म्हणणं आहे की हा बोर्ड उतरवायचा आहे. तर हा बोर्ड आम्ही उतरवणार नाही. त्यांना उतरवायचा आहे तर त्यांनी उतरवावा, त्याच्यानंतरचे पुढचे पडसाद त्यांनीच भोगावे. तुम्ही बोर्ड उतरवण्यापेक्षा हा बोर्ड लागल्यानंतर तुम्ही इमारतीमध्ये येऊन कामकाजाला सुरुवात करायला हवी होती, किंबहुना पहिला प्लान दिला पाहिजे होता रहिवाशांना. तुम्ही टाइमपास करण्यासाठी मिटिंग लावणार असाल आणि एकामेकाबरोबर वैचारिक भांडण होणार असेल तर ते योग्य नाही. आम्ही आमचं म्हणणं एकदम स्पष्ट मांडलेलं आहे की तुम्ही आमच्या विकासाची पुढची रणनीती काय आहे ती येऊन आम्हाला सांगावी. कारण की आम्ही कन्सेंट करून पार झालोय. ज्यांनी कन्सेंट केले नाही त्यांचं 100% समाधान करण्याचं काम तुमचं आहे, आमचं नाही. कारण की आम्ही थोडी देणारे आहोत, बरोबर की नाही. आणि ते सुद्धा तेच म्हणतात आहेत की आम्हाला आमचा स्वतंत्र पुनर्विकास हवा, बरोबर. पण एक म्हणणं माझं असं पण आहे की 33(9) मध्ये क्लस्टर समूह विकासकाला जात असताना स्वतंत्र विकास तुम्ही आमचा सुरू करा असं आमचं म्हणणं आहे. आणि तुम्हाला नंतर पुढे कुठपर्यंत जायचं तसं तुम्ही जा. त्या गोष्टीसाठी पण कृष्णनगरचे रहिवासी तुम्हाला मनापासून सहकार्य करतील. पण तुम्ही जर कृष्णनगर सुरू करणार नसाल आणि जर बाजूच्या प्रश्नावर ठाम राहणार असाल तर ते योग्य नाही. बाजूचा प्रश्न म्हणजे तुम्ही, हा प्रश्न महत्वाचा आहे. कारण की त्या लक्ष्मी कॉटेजमुळे आमची इमारत कुठेतरी आजही पुढे जाणार नाही, रखडणारच आहे. कारण की त्याचं कारण असं आहे की तिकडच्या रहिवाशांना यांचा पूर्ण विरोध आहे. म्हणजे श्रीपती ग्रुप आम्हाला नको आहे आणि त्यांनी 600च्या एरिया मिळण्यापेक्षा आम्हाला 405चा एरिया मिळाला तरी आम्ही समाधानी आहोत. आता 15 वर्षाचा प्रवास पुन्हा त्यांचा होऊ नये म्हणून त्यांनी ते ठरवलेलं आहे. तर ते कसं काय तिकडे जाऊन पुन्हा सेटिंग करतील म्हणजे या सर्व गोष्टींची, आणि त्यांना काय भूलतापा देतील त्या त्यांचं देव त्यांनाच जाणव. पण आमचं स्पष्ट मत आहे, आम्ही त्यांच्याबरोबर एवढे वर्ष वॉकिंग केलेलं आहे, आम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. आम्हाला माहिती आहे काय पाहिजे आणि आम्हाला तुम्ही काय द्यायचं आहे. या समोर आणि कामाला सुरुवात करा, हे तुमच्या माध्यमातून त्यांना देखील आवाहन करतोय. आणि महाराष्ट्र सरकारच्या सर्व, प्रामुख्याने या सर्व विभागांच्या नेत्यांना आणि विशेष म्हणजे म्हाडा अधिकाऱ्यांना तर फार सांगतोय की म्हाडा अधिकारी पूर्णपणे विकासकांना विकले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये या मुंबई महाराष्ट्राचे म्हाडाचे अध्यक्ष म्हणजे CEO ज्यांचं नाव शंभरकर, ते मला तर वाटते विकास धार्जिनेच आहेत. म्हणजे विकासकांसाठीच काम करतात आहेत. कारण की 79च्या वेळेला त्यांचा पार अनुभव आला. आणि विशेष म्हणजे इथे एक DYC बोर्ड आहे म्हणजे शिंदेवाडीमध्ये, त्यांचं नाव बोबडे साहेब DYC आहेत. ते सुद्धा म्हणजे विकासकाला विकला गेलेला आहे. आणि विकासकाचा एक माणूस तिथे बसलेला असतो, त्यांचं आर मोहन नाव आहे. आणि हे एकामेकाला बरोबर मिळून आम्हाला चुकीच्या पद्धतीने मिनिट्स दिले गेले. आता आमचा असा प्रश्न आहे की हा जो काय 79चा मुद्दा जो आहे तो कृष्णनगरच्या रहिवाशांसाठी संपलेला आहे. आम्हाला त्या मुद्द्याला धरून चालायचं नाहीये. आता आम्हाला काम हवं आहे तर तुम्ही आमचा विकास करून द्या, एवढं आमचं त्यांच्याकडे मागणी आहे. माफक बिफक काही नाहीये, आम्ही माफक हा शब्द वापरणारच नाहीये. तुम्ही आमचं काम करा, आम्ही तुमच्या सोबत सदैव आहोत. आयुष्य आणि अनुचरित प्रश्न. स्थानिकांचा सवाल स्पष्ट आहे, पुनर्विकास कधी, बिल्डरची जबाबदारी कधी ठरली जाणार आणि प्रशासन यावर नेमकं काय भूमिका घेणार. या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत हा विषय आम्ही पाठपुरावा करत राहू. सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर असताना जबाबदारी नेमकी कोणाची. तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी फॉलो करा साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.